आमचे अनेक दशकांचे जुने मित्र आणि लोकसत्ताचे संपादक देवेंद्र गावंडे हे नक्षलवादाच्या चळवळीचे अत्यंत गाढे अभ्यासक आहे, सगळ्यांना माहितीच आहे. त्यांनी नक्षलवादाचं आव्हान या निमित्ताने सी टीव्ही या चॅनलवर जी मालिका सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी बल्लू चव्हाण प्रयत्न करत आहेत आणि ते दोघं मिळून एक नवा उपक्रम राबवत आहेत. तर या मालिकेसाठी मी या दोन्ही मित्रांना शुभेच्छा देतो. विशेषत्वानं या प्रसंगी हे सांगितलं पाहिजे की देवेंद्र गावंडे यांना मी जवळजवळ 35 वर्षापासून ओळखतो आणि ते त्यांच्या तोडीचा नक्षलवादाचा अभ्यास असलेला माणूस किंवा पत्रकार आज दुसरीकडे कुठेही नाही, दुसरा कोणीही नाही. देवेंद्र गावंडेंचं या क्षेत्रातलं योगदान असं आहे की गेली 30 वर्ष ते स्वतः जीव धोक्यामध्ये घालून अनेक ठिकाणी फिरले. आता सुद्धा ते दौऱ्यावर आहेत आणि नक्षलवाद्यांबद्दलचा जो रोमॅन्टिसिझम होता की या विचारसरणीबद्दल थोडस एक रोमॅन्टिक असं आकर्षण नव्या पिढ्यांमध्ये होतं, ते संपवण्यामध्ये देवेंद्र गावंडे यांची भूमिका आणि त्यांची मांडणी अतिशय महत्वाची आहे. म्हणजे त्या चळवळीचा आरंभ कसा झाला वगैरे हे सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा प्रवास कसा झाला आणि आता कशी ती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे त्याच्याबद्दल देवेंद्र गावंडे या मालिकेतून सांगणार आहेत. देवेंद्र गावंडे यांचं वैशिष्ट्य असं आहे की नक्षलवादाच्या समस्येची सरधोपट निबंधासारखी मांडणी न करता त्यात त्यांच्या मालिकांमधून, त्यांच्या लेखनामधून त्यांनी सतत त्याचे बारकावे टिकले. त्याचे आदिवासींना त्याचा कसा त्रास होतो ते त्यांनी सांगितलं, त्याच्याबद्दल व्याख्यानं दिली, पोलिसांना त्या विषयाचं ट्रेनिंग दिलं. आदिवासींकडून नक्षलवाद्यांना सरकारकडून मिळणारं अर्धधान्य द्यावं लागतं, ही जी फॅक्ट लोकांना फारशी माहीत नव्हती ती देवेंद्र गावंडेंच्यामुळे लोकांना कळली. तेंदूपत्ता ठेकेदारांकडून नक्षली हप्ते घेतात हे लोकांना कळलं. महिलांना ते कसं वागवतात हे लोकांना त्यांच्यामुळे कळलं. तर असा हा पत्रकार देवेंद्र गावंडेच्या रूपानं या विषयाची नव्यानं मांडणी करून घेतो आहे. मला असं वाटतं की एकूण हा जो रेड टेरर हा विषय गेल्या अनेक दशकांपासून आपण मध्य भारतामध्ये विशेषतः दंडकारण्याच्या भागामध्ये अनुभवतो आहोत. शहरी नक्षलवादाचं आव्हानही आपण पाहतो आहोत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सामान्य नागरिकाने हा विषय बारकाईने समजून घ्यावा आणि केंद्र सरकारनं जे मोहीम सुरू केलेली आहे की मे 2026 पर्यंत आम्ही नक्षलवादाचा अंत करू. गेले काही दिवस आपण पाहतोय की सातत्यानं नक्षलवादी मारले जात आहेत, आत्मसमर्पण पण मोठ्या प्रमाणात होत आहे. या समस्येमुळे सगळ्या वनाच्छादित भागांचा विकास रखडला होता. अनेक रस्त्यांचे प्रकल्प अडले, सिंचन प्रकल्प अडले, अगदी दवाखान्या ग्रामपंचायतीपासूनची बांधकामं अडली. निवडणुका सुद्धा अनेक ठिकाणी नक्षलवादी घेऊ देत नव्हते. तर त्यांचं समांतर सरकार अशा पद्धतीने सुरू होतं. ते संपुष्टात येण्याचा दिवस हा भारतीय लोकतंत्राचा विजयाचा दिवस आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लोकशाही नको किंवा सध्याची व्यवस्था नको असं नक्षलवादी म्हणतात, पण पर्याय कोणता हे ते सांगत नाहीत. आणि त्यांच्या सुरुवातीच्या आकर्षक अशा मांडणीला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला तरुण मंडळी बळी पडली, पण त्याच्यानंतर त्यांचं वैचारिक जे स्खलन झालं आणि त्या चळवळीला जे विभत्स रूप प्राप्त झालं त्याच्याबद्दलची मांडणी आपण देवेंद्र गावंडेंकडून या नक्षलवादाचं आव्हान या मालिकेतून समजून घेतली पाहिजे. ही मालिका लोकांना खूप आवडेल आणि हा उपक्रम यशस्वी होईल याच्यासाठी देवेंद्र आणि बल्लू या दोघांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो. तर मित्रांनो, आज आपण एका नव्या मोहिमेला सुरुवात करतो आहे.
सध्या देशभरामध्ये नक्षलवादाची चर्चा किंवा माओवादाची चर्चा फार जोरात सुरू आहे. केंद्र सरकारने एक मोठं अभियान पूर्ण दंडकारण्याच्या भागात सध्या राबवणं सुरू केलं आहे आणि या चळवळीला कोणत्या हालतीत 2026 पर्यंत संपवायचे असा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. तर ही एकूण चळवळ काय, या चळवळीचं स्वरूप कसं, त्याची आधीची स्थिती कशी होती, आत्ताची स्थिती कशी आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर हा प्रश्न संपणारा आहे का, की विकासाचेही मुद्दे मार्गी लावावे लागतील, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण हळूहळू या सगळ्या मालिकेमधून आपण शोधणार आहोत. मुळामध्ये ही जी चळवळ आपल्या देशात जेव्हा सुरू झाली की 1967ला नक्षलबारी या गावामध्ये जो काही उठाव झाला जमीनदारांच्या विरोधात कामगारांचा, त्याच्यामुळे याला नक्षलवादी असं नाव पडलं. पण ही फक्त सुरुवात आहे आणि ही चळवळ हिंसक आहे, बंदुकीवर विश्वास ठेवणारी आहे. त्याच्यामुळे नक्षलबारी जे काही झालं त्याच्यामुळे या चळवळीला नक्षलवादी असं नाव पडलं. पण हा जो विचार आहे, हा विचार या देशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात होता आणि तो कसा, हे आपण आता बघणार आहोत. मुळामध्ये आपल्याकडे भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षाची जी स्थापना झाली, हा पक्ष तसा मूळचा भारतीय पक्ष नाही, मूळचा भारतीय संस्कृतीला धरून असलेला पक्ष नाही. कम्युनिस्ट पक्ष हा बाहेरचा विचार, बाहेरच्या जगातला विचार, रशिया आणि चीन मधला विचार. तर तो त्या विचारावर आधारलेली ही पक्षाची विचारधारा भारतामध्ये 1920ला रुजली आणि तेव्हापासून या पक्षात जे कोणते लोक सहभागी झाले होते त्यांच्यात दोन गट होते. एक गट होता जहाल विचारांचा आणि एक गट होता मवाळ विचारांचा. तर असे दोन्ही गट तेव्हा एकत्रितपणे सुरू होते. तेव्हा देशाचा स्वातंत्र्य लढा खूप जोरात होता. गांधीजी होते, नेहरू होते, वल्लभभाई पटेल होते. तर या कम्युनिस्ट चळवळींमधले किंवा या कम्युनिस्ट पक्षांमधले अनेक लोक आधी स्वातंत्र्य की आधी गरिबांना मुक्ती शोषणापासून, या मुद्द्यावर यांचे प्रचंड मतभेद होते आणि या मतभेदामुळेच जहाल आणि मवाळ असे दोन्ही गट वेगवेगळ्या पक्षाच्या नावाने भारतामध्ये कार्यरत राहिले. आणि काही जो जहालांचा गट होता, जहाल विचारांचा, त्यांचं म्हणणं असं होतं की स्वातंत्र्याशी आपल्याला काही घेणं नाही. आपण या देशातले जमीनदार किंवा मोठे लोक, श्रीमंत वर्ग, उच्चवर्णीय जी गरिबांची पिळवणूक करतात त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे आपण. तर या न्यायासाठी आपण लढलो पाहिजे. तर त्याच्यातूनच काही आंदोलनं भारतामध्ये सुरू झाली. त्यातलं पश्चिम बंगालमध्ये जे सुरू झालं ते भागा या नावाचं हे आंदोलन होतं. आणि त्याच्यानंतर श्रीकाकुलम हे जे आंध्र प्रदेशामधलं ठिकाण आहे, तिथे पण जमीनदारांच्या विरोधात असाच उठाव कम्युनिस्ट पक्षांच्या पुढाकारांनी झाला होता. तर ही दोन आंदोलनं महत्वाची आहेत. त्याच्यासोबतच तेलंगणामध्ये सुद्धा जमीनदाराच्या विरोधात असाच उठाव कम्युनिस्टांच्या पुढाकाराने सुरू झाला होता. तर या सगळ्या आंदोलनामुळे ह्या चळवळीची मुळं आपल्या भारतामध्ये रुजत गेली. आणि जेव्हा मग आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, मग 1950ला आपली घटना झाली आणि त्याच्यानंतर 1952ला आपली घटनेनुसार पहिली निवडणूक झाली. तर या निवडणुकीमध्ये सर्व पक्षाच्या लोकांनी, सर्व विचारधारेच्या लोकांनी सहभागी व्हावं असं नेहरूंनी आवाहन केलं. आणि या आव्हानाला प्रतिसाद द्यायचा की नाही द्यायचा याच्यावरून कम्युनिस्ट पक्षामध्ये दोन गट पडले. हे तेच दोन गट होते जे जहाल आणि मवाळ म्हणून कार्यरत होते. तर त्यातल्या जहालांचा जो गट होता त्यांचं म्हणणं असं होतं की निवडणूक किंवा लोकशाही किंवा घटना याच्यावर आपला अजिबात विश्वास नाही. जर आपल्याला शोषणापासून गरिबांना मुक्ती मिळवून द्यायची असेल तर आपल्याला स्वतंत्रपणे मार्गक्रमण करणं आवश्यक आहे. आणि हा जहालांचा गट भारतीय निवडणुकीच्या राजकारणापासून वेगळा झाला आणि जे मवाळ गट होते ते मात्र निवडणुकीत सहभागी झाले.
तर हा जो जहालांचा गट होता हा त्याच्यानंतरही स्वातंत्र्यानंतरही असे लढे ठिकठिकाणी भारतात उभारत होता. मग ते बिहार असो, झारखंड असो, अनेक भागात असे लढे त्यांनी उभारले आणि हे लढे उभारत उभारत मग कान्हू सन्याल आणि चारू मुजुमदार यांच्या नेतृत्वात नक्षलबारीचा उठाव झाला, ज्याच्यात अनेक लोक मारले गेले आणि तिथून मग या चळवळीचा वेग अतिशय वाढला आणि ही चळवळ पश्चिम बंगालमध्ये, झारखंडमध्ये वेगवेगळ्या नावांनी प्रचलित होत गेली आणि लोकांचाही त्याच्यावर विश्वास बसत गेला. याचं कारण असं होतं की तेव्हा प्रशासन असं फारसं खूप ऍक्टिव्ह प्रशासन नव्हतं. देश नुकताच स्वतंत्र झाला होता. एक 10-15 वर्ष 15-20 वर्ष झाली होती देश स्वतंत्र होऊन. अनेक प्रॉब्लेम होते देशात आणि तेव्हा त्या काळी म्हणजे आम्ही हातात आमच्या बंदुका आहे आणि आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देतो याच्यावर गरिबांचा, शोषण सहन करणाऱ्या मजुरांचा विश्वास बसत गेला आणि नक्षलवादी चळवळ नक्षलबारी या गावातून सुरू झाली. ही चळवळ संपवण्यासाठी काय करायला हवं असं जेव्हा पश्चिम बंगाल मधल्या सरकारला वाटलं तेव्हा मग त्यांच्या असं लक्षात आलं की आपण जर जमीन सुधारणा केल्या, म्हणजे तेव्हा एकाच व्यक्तींकडे किंवा जमीनदारांकडे प्रचंड जमीन होती, 1000 एकर, 2000 एकर, 4000 एकर, आणि ते लोक या जमिनीसाठी गरिबांना राबवून घेत होते. तर त्याच्या विरुद्ध ही नक्षल चळवळ उभी झाली. त्याच्यामुळे सरकारने ज्या सुधारणा हाती घेतल्या, जमीन सुधारणा कायदा आणला, तो पश्चिम बंगालमध्ये सिद्धार्थ शंकर यांनी अतिशय यशस्वीपणे राबवला आणि त्याच्यामुळे ही चळवळ तिथे सुरुवातीला 1967 ते 1971 या काळामध्ये जो वेग होता तो मंदावला आणि लोकांना जमीन सुधारणेचे फायदे पण मिळू लागले, गरिबांना जमिनी मिळाल्या. हीच चळवळ देशामध्ये विनोबांनी अहिंसक पद्धतीने भूदान चळवळीच्या नावाने राबवली. अशाच जमीन सुधारणा कायदा तेव्हाच्या आंध्र प्रदेशात, म्हणजे आता जो तेलंगणा आणि आंध्र प्रदेश असं जे डिवायडेशन झालं आहे तेव्हा ते एकत्र होते, तिथे पण अशा काही सुधारणा झाल्या आणि या चळवळीचा वेग थोडा मंद आला. पण नंतर मग आपल्या देशात 1975 ला आणीबाणी लागू झाली आणि आणीबाणीच्या काळात पुन्हा या विद्यार्थ्यांची, म्हणजे या चळवळीने भारलेल्या या माओच्या विचाराने भारलेल्या विद्यार्थ्यांची आंदोलनं ठिकठिकाणी सुरू झाली. आणीबाणीच्या काळात ती दडपण्यात आली आणि ती जेव्हा दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला तेव्हा आणखी वेगाने ही आंदोलनं पसरली. अनेक लोक तेव्हा जेलमध्ये गेले, या विचाराचे लोक होते. आणि 77 ला जेव्हा आणीबाणी उठली त्याच्यानंतर मात्र या चळवळीनं असं एक निश्चित स्वरूप धारण केलं आणि ते मग PWG, पीपल्स वॉर ग्रुप या नावाने सुरू झालं आणि याचा जन्म तेव्हाच्या आंध्र प्रदेशात झाला. या पीपल्स वॉर ग्रुपचा कोंडापल्ली सीतारामय्या नावाचा त्याचा प्रमुख होता, जो काही दशकांपूर्वी मरण पावला. आणि त्यांच्या असं लक्षात आलं नक्षलवाद्यांच्या की आपल्याला जर या देशात आपली पाळेमुळे, म्हणजे हिंसा किंवा शस्त्राच्या बळावरच आपण क्रांती करू शकतो, हा विचार जर आपल्याला लोकांमध्ये रुजवायचा असेल तर आपलं कोणतं तरी एक प्रभाव क्षेत्र असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी दंडकारण्य हा भाग निवडला. तर हा भाग निवडण्यामागची कारणं पण अतिशय त्यांच्या दृष्टीने फार संयुक्तिक आहे. ती अशी होती की हा जो दंडकारण्याचा भाग आहे हा आपल्या देशाच्या पूर्णपणे मध्यभागी आहे आणि हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागला गेलेला भाग आहे. म्हणजे बंगालचा भाग, त्याच्यानंतर तेव्हाचा मध्य प्रदेश, जे एक संघ मध्य प्रदेश होता त्याचा भाग, त्याच्यानंतर म्हणजे आताचं छत्तीसगड हा भाग, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा एक कोपरा गडचिरोलीचा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचा तेलंगणाकडला हा खालचा भाग, त्याच्यानंतर कर्नाटकाचा भाग. तर हा सगळा भाग एकमेकांना लागून होता. बिहार, झारखंड, हे बिहार तेव्हा एकच राज्य होतं, बिहार मधला झारखंडचा भाग. तर या सगळ्या भागांमध्ये जंगल खूप आहे, यात राहणारे आदिवासी आहे आणि त्यांचा छळ 100% जमीनदार, प्रशासन, सरकार करते आहे. तर या भागात आपलं जर प्रभाव क्षेत्र आपण निर्माण केलं तर आपण या प्रभाव क्षेत्राच्या बळावर सरकारला जेरीस आणू शकू, सरकारचा पराभव करू शकू. या उद्देशाने ही चळवळ
नंतर फोफावली आणि हळूहळू त्यांनी पूर्ण या दंडकारण्यमध्ये आपला प्रभाव निर्माण केला. साधारण 80च्या दशकामध्ये वेगवेगळे गट म्हणजे झारखंड, बिहारमध्ये वेगळे गट कार्यरत होते. इकडे आपल्याकडे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगणा किंवा आंध्र प्रदेशमध्ये पीडब्ल्यूजी पीपल्स वर्क ग्रुप कार्यरत होता. केरळमध्ये एक माले ग्रुप कार्यरत होता. असे वेगवेगळ्या नावाने हे गट कार्यरत होते आणि यांनी या भागातल्या लोकांचे साधे साधे प्रश्न हाती घेतले. म्हणजे या लोकांना बांबू तोडण्यासाठी वन खात्याच्या कामावर जावं लागते, तेंदूपानं गोळा करण्यासाठी वन खात्याच्या कामावर जावं लागते. त्यांना मजुरी मिळते का? मग ती जर कमी मिळते तर कमी का मिळते? मग याच लोकांना समोर करून नक्षलवाद्यांनी वन खात्याच्या लोकांना धमकावणे, त्याच्यानंतर काही उद्योगपतींचे उद्योग होते या भागामध्ये, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या मजुरांना कमी मजुरी मिळत होती, त्यांना धमकावणे आणि बंदुकीच्या बळावर या सगळ्या गोष्टी त्यांनी वाढवून घेतल्या आणि ही चळवळ हळूहळू ह्या सगळ्या दंडकारण्य भागामध्ये फोफावली. आणि मग एक काळ असा निर्माण झाला 1980 नंतरचा की या चळवळीने अतिशय उग्र रूप धारण केले. म्हणजे महाराष्ट्रातही गडचिरोली हे तेव्हाही हॉटस्पॉट होतं, आताही हॉटस्पॉट आहे. छत्तीसगड मधला बस्तरचा जो भाग आहे हा अजूनही त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे. अबुजमाळाचा जो पर्वत आहे ते पण त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे. असं सगळं प्रभाव क्षेत्र त्यांनी निर्माण केलं. तेलंगणामध्ये जवळजवळ 21 जिल्ह्यांमध्ये त्यांनी स्वतःचा प्रभाव निर्माण केला. ओरिसा पण यालाच लागलेला आहे. आणि हा सगळा भाग त्यांचं निवडण्यामागचं कारणही हे होतं की हा सगळा भाग त्या राज्यांच्या राजधानीपासून दूर आहे. म्हणजे मुंबईपासून गडचिरोली 800 किलोमीटर दूर आहे, तेव्हा भोपाळ पासून बस्तर 900 किलोमीटर दूर होतं. हैदराबाद पासून हा जो तेलंगणाचा खालचा भाग आहे, मंचिरियाल वगैरे जगत्यालचा भाग आहे, हा दूर होता. भोपालपट्टणम दूर होतं, भद्राचलम दूर होतं. ओरिसा मधला मलकानगिरीचा भाग दूर होता. त्याच्यानंतर बंगाल मधला जंगल महालचा परिसर दूर होता. कर्नाटक मधला निलगिरी पर्वताचा परिसर दूर होता. तर या दूरच्या प्रदेशात साहजिकच सरकारचा विकास यंत्रणा किंवा विकास पोहोचलेला नव्हता. लोकांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष नव्हतं, प्रशासनाचं लक्ष नव्हतं. प्रशासनाकडून अत्याचारही तेव्हा वाढले होते. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा त्यांना मिळत गेला आणि ही चळवळ या सगळ्या भागामध्ये फोफावत गेली. आता पुढच्या भागामध्ये आपण या चळवळीने नेमकी कोणती कार्यपद्धती वापरली याच्यावर आपण बोलणार आहोत.